तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवणार आहे अजय शेठची। त्या क्लिपमध्ये तुम्हाला कळेलच की विठ्ठल नानाने 15 लाख घेतले का 12 लाख घेतले आणि ते पैसे कशासाठी घेतले आणि का घेतले ही सर्वांना माहिती सुद्धा असेल। पण मला आता एक जी मी व्हिडिओ बनवली त्यात भरपूर कमेंट आल्या की विठ्ठल नानाने पैसे घेतलेत, असं केले तसं केले। पण ज्याचं त्याला माहीत असतं, बरोबर आहे ना। कमेंट करणारे करत राहतात, चांगल्या कमेंट एवढ्या आल्या, पण 2 आणि 3 कमेंटसाठी आपल्याला काही फरक पडत नाही एवढा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसांच्या मनात अशा गोष्टी येतातच का बरं, ही व्हिडिओ बघा एक, त्यानंतर आपण एक गोष्ट बोलूया। नक्की व्हिडिओ बघा। त्या माणसानं शर्यत क्षेत्रात माणुसकी कमवली, पैसा नाही कमवला, माणूस कमवले। त्यांच्यावर आरोप पण झाला की आता कोणी मग बोलते की 15 लाख घेतले, 12 लाख घेतले। पण त्यांच्याकडे आज जाऊन आज गेलं तरी तुम्हाला ते त्यांच्याकडे सगळं हिशोब मांडलेला आहे, समजेल तुम्हाला त्यांनी कोणाकोणाला दिले पैसे, माघार कोणाचे घेतले, अजून बऱ्याच जणांना देणं बाकी आहे। तर ही व्हिडिओ तुम्ही बघितली, काय म्हणसाल आता ह्या व्हिडिओविषयी? मला तर ही व्हिडिओ बघितली तेव्हा खरंच असं आश्चर्याचा धक्का बसला, खरं सांगायचं म्हणजे। कारण नानांनी जे काय केले, जे काय सोसले ते त्यांना माहीत आहे। त्यांनी 15 लाख घेतलं का 12 लाख घेतलं ते काहीतरी विचार करून त्यांचं पुढं बोलणं झालं असेल, ते घेतलं असतील। आणि देणारे पण असे काय कुणाला बी लगेच देऊ शकत नाहीत पैसे, आणि त्यांनी काय जबरदस्तीने घेतलं नव्हतं पैसे। 12 लाख रुपये नानांनी घेतला असं सगळी म्हणतात। बरं ठीक आहे, मी म्हणतो घेतलं पैसे, बरं त्या नंदीचा सांभाळ करणं, त्याला सगळं त्याचं बघणं। अरे तुम्हाला जर ही माहीत नसेल मित्रांनो गोष्ट, ज्या दिवशी सर्जाला गाडीत भरून घेऊन गेले तेव्हा स्वतः विठ्ठल नाना त्यांच्या खांद्यावर एक पिंडीचं पोतं घेऊन गेले गाडीत त्या बैलासाठी। मग त्या माणसाला जर त्या बैलाचा नुसता पैसाच पाहिजे असता तर ती पोतं बितं द्यायची गरज नव्हती। त्यांच्या घरी काय दुसरी वासरं नव्हती का घेऊ शकत नव्हती ते? आता तुम्ही म्हणताय ना 15 लाख घेतले, 12 लाख घेतले, काय पण बोलून नाही जमत। तर मित्रांनो खरंच विठ्ठल नानांसाठी खूप चांगल्या शुभेच्छा देऊ आपण, आणि त्यांच्या ह्या नवीन नंदीला बदला त्यासाठी पण आपल्याकडनं शुभेच्छा आहेत, तुम्ही सुद्धा द्या। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला तर वाटते सर्जा हा विठ्ठल नानांच्याच गोट्यावर यावा। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।